करतो. अर्थात या ठिकाणी दुसऱ्या दिवसातला दुसऱ्या सामन्याकडे जाऊया. गणेश कन्या आसूत केपी डॉमिनेटर्स. गणेश कन्या आसूत संघाने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा डिसिजन घेतलाय आणि त्यांच्या विरोधामध्ये केपी डॉमिनेटर्सचा संघ क्षेत्ररक्षण करतोय. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय, भाई सज्ज होतोय. तर फलंदाजीसाठी देखील गणेश कन्या आसूत संघाचा स्टार खेळाडू आहे. बॉटमहँडचा चांगला वापर करतोय, ऑन साईडला ड्राईव्ह करतोय, शॉर्ट स्क्वेअरला क्षेत्ररक्षक पंचांच्या पाठीमागे एक धाव तर झपकन पूर्ण केली जाते आणि स्ट्राईक रोटेट करत आता स्ट्राईकवरती मिस्टर अनिकेत तेरेकर असतील. प्रणय आणि त्याचबरोबर अनिकेत ही जोडगोळी मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्कवरती देखील भाई असणार आहे. भाई हा देखील एक स्टार खेळाडू म्हणून देखील ओळखला जातो केपी डॉमिनेटर संघाचा. तर या षटकातला पुढचा बॉल बॅकफुटवरती जात, यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न झाला आणि सुरेख झेल पकडत अनिकेत तेरेकरच्या रूपामध्ये गणेश कन्या आसूत संघाला मोठा झटका बसतोय. बॅटर्स पाठवा लवकर, वेळ कमी आहे ऑलरेडी. आज देखील आपण थोडंसं 15 मिनिटं लेट आहोत. गणेश कन्या आसूद आणि त्याचबरोबर केपी डॉमिनेटर्स यांच्यामधला महत्वपूर्ण सामना. काल गणेश कन्या आसूद संघाने PS11 संघाला पराजित केलं होतं, तर केपी डॉमिनेटर्सचा संघ SK स्पोर्ट्स मौजे दापोली या संघाकडनं पराजित झालेला होता. त्याच्यामुळे या स्पर्धेतलं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी केपी डॉमिनेटर संघाला सामना जिंकणं कोणत्याही परिस्थितीमध्ये गरजेचं असणार आहे. केपी डॉमिनेटरच्या संघाचा विचार केला तर ऋषी पाचरटकर सारखा एक स्टार काढू, चमचमता सितारा, त्याचबरोबर ज्या भाईला तुम्ही गोलंदाजी मार्कवरती पाहताय तो देखील एक आक्रमक फलंदाज म्हणून देखील ओळखला जातो. आता नवीन फलंदाज हळूहळू मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना अनिकेत तेरेकर, ज्याच्याकडनं फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती, परंतु ऑन साईडला ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅक टू द बॉलर चेंडू खेळला. अतिशय सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजाकडनं आणि पहिलाच मोठा झटका गणेश कन्या आसूद संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने यश येतोय, ज्याच्या नावामध्ये यश आहे. आपल्या संघाला विजयी करण्यासाठी त्याला देखील डिफेन्सिव्ह खेळावं लागेल, चांगल्या चेंडूला सन्मान द्यावा लागेल. तर खराब बॉलवरती मात्र आक्रमण करत आपल्या टीमची धावसंख्या वेगाने वाढवणं गरजेचं असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती भाई अतिशय सुरेख कामगिरी. पहिल्या बॉलवरती मात्र सिंगल धाव, दुसऱ्या बॉलवरती विकेट घेत केपी डॉमिनेटर संघाला फार मोठं यश मिळवून दिलंय. यश नवीन फलंदाज मैदानामध्ये यावेळेला अतिशय सुरेख फटका खेळला जातोय. डीप मध्ये ऑफ साईडला क्षेत्ररक्षक पाहायला भेटतो. 2 धावा तर झपकन पूर्ण केले जात आहेत. या दुहेरी धावेच्या मदतीने यशने स्वतःचं खातं ओपन केलंय. टीमची धावसंख्या आता एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 या आकड्यावरती. चांगली सुरुवात यश याच्या माध्यमातून देखील. फ्लायटेड बॉल टाकण्याचा प्रयत्न केला होता, अर्थात पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक याही बॉलवरती वेगाने येत आहे, चेंडू अडवला जातोय, परंतु पुन्हा एकदा दुहेरी धाव वसूल करत आतापर्यंत यशने 2 बॉलमध्ये 4 धावा वसूल केलेत आणि टीमची धावसंख्या ते घेऊन गेलेत 5 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जो खेळाडू बाद झाला होता तो अनिकेत तेरेकर. बॅक टू द बॉलर झेल दिलेला होता, ऑन साईडला ड्राईव्ह केला, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, फाऊल असणारा धाव मिळणार नाहीये. संभवतः पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला, रिस्ट्रिक्शन रेषा क्रॉस झाली आणि त्याच्यामुळे पंचांनी फाऊल डिक्लेअर केलं. याचाच अर्थ या बॉलवरती कोणती धाव मिळणार नाहीये. धावसंख्या गणेश कन्या आसूद या संघाची अजून देखील स्थिरावलेली ती 5 या आकड्यावरती. यशने आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय, मात्र 4 या धावसंख्येवरती तो खेळतोय. तर नॉन स्ट्राईक मार्कवरती तुम्ही प्रणयला देखील पाहताय, हा देखील तेवढाच आक्रमक खेळाडू म्हणून देखील ओळखला जातो. सो या बॉलवरती पुन्हा एकदा चेंडू ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, परंतु या बॉलवरती मात्र सिंगल भेटेल आणि सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर गणेश कन्या आसूद संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या मात्र जाते 6 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक टीमसाठी, दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत अंकितच्या समोर असणार आहे तो अर्थातच यश. यावेळेला मात्र लोअर फुल टच होता, ऑन साईडला ड्राईव्ह केलं, शॉर्ट स्क्वेअर लागला, क्षेत्ररक्षक आहे,
दुहेरी धावांवरती सपाटन मानावं लागेल. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान आपल्याला पाहायला भेटते. यश पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत असताना नंबर 3 वरती फलंदाजी करण्यासाठी आला होता. आघाडीच्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये प्रणय अनिकेत आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थानं तो गोल्डन डकचा शिकार बनला. बॅक टू द बॉलर, तो झेल देऊन बाद झाला आणि त्यानंतर यश आता काही अंशी डाव सावरण्याचा प्रयत्न करतो. याही बॉलवरती अंकितचा खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न होता, मात्र 2 धावांवरती समाधान मानावं लागतं दोन्ही फलंदाजांना. मागच्या दोन्ही बॉलवरती डबल धावा घेत टीमची धावसंख्या आता डबल डिजिटमध्ये पोहोचवली. 10 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात चांगली केली या ओव्हरमध्ये. प्रत्येक बॉलवरती दुहेरी धावा घ्यायच्या, टीमची धावसंख्या पुढे सरकवायच्या मानस खऱ्या अर्थानं आपल्याला फलंदाजी करणाऱ्या गणेश कन्या आसू संघाचा पाहायला भेटतोय. याही बॉलवरती पुन्हा एकदा ऑन साईडला फटका सजवला जातोय. दुहेरी धाव पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता यशचा, परंतु आपण पाहतोय प्रणयने त्याला नकार दिलाय, कारण ही जी विकेट आहे ती फार महत्वाची आहे. या जोडीवरती फार मोठी जबाबदारी असणार आहे. टीमला एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर या दोन्ही फलंदाजांना जास्तीत जास्त वेळ विकेटवरती उभं राहणं गरजेचं असेल. बॅकफुटवरती जातो, ऑफ साईडला ड्राईव्ह केलेला बॉल बिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथं थोडीशी मिसफील्ड आणि त्याचा पुन्हा एकदा फायदा उठवला जातोय दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. याही बॉलवरती पुन्हा एकदा 2 धावा वसूल करत आता टीमची धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावरती. चांगली सुरुवात केली. प्रत्येक बॉलवरती दुहेरी धाव घेतली आहे, म्हणजे आतापर्यंत 4 बॉलमध्ये 8 धावा वसूल केलेत यश आणि अप्रतिम कामगिरी. या बॉलवरती पुन्हा एकदा बॅकफुटवरती शॉर्ट स्क्वेअरला चेंडू खेळून काढला जातोय. दुहेरी धाव पूर्ण केली जाते. थोडीशी मिसफील्ड आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला. बघता तिहेरी धाव कंप्लीट केली जाते. 3 धावांच्या मदतीने आता प्रथम फलंदाजी करत असताना गणेश कन्या आसुदा संघ पोहोचतोय 17 या आकड्यावरती. चांगली सुरुवात. 11 धावा आतापर्यंत वसूल केलेत. 5 बॉल इथे पूर्ण झाले. संभवतः शेवटचा बॉल बाकी असेल. मिस्टर अंकित गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकामध्ये भाईने कमाल केली, मात्र 6 धावा खर्च केल्या, एकच विकेट घेतली. अर्थात ती विकेट फार महत्वाची होती अनिकेत तेरेकर यांच्या. आणि त्याचमुळे कुठेतरी आता दुसऱ्या ओव्हरपर्यंत जर आपण बघितलं तर धीम्या गतीने गणेश कन्या आसू संघ वाटचाल करतोय. बॅकफुटवरती जातो, ऑफ साईडला चेंडू ड्राईव्ह केलाय. धावचीची संधी होती. जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित तिथे प्रणयला बागारी परतावं लागलं असतं, परंतु नशिबाची साथ भेटते. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. टीमची धावसंख्या मात्र पोहोचते 19 या आकड्यावरती. या ओव्हरमध्ये तब्बल 13 धावा वसूल केल्या प्रणय आणि अर्थातच यशने. जाऊया डीजेकडे पुन्हा एकदा. स्पोर्ट्स मौजे दापोली आणि फ्रेंड सर्कल टेटवली आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहायचंय. एसके स्पोर्ट्स मौजे दापोली आणि फ्रेंड सर्कल टेटवली इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला कंपल्सरी टॉस करून घ्यायचा आहे. आजच्या दिवसातला तो तिसरा सामना असेल. एसके स्पोर्ट्स मौजे दापोली आणि फ्रेंड सर्कल टेटवली मी आपल्याला नम्रतेची विनंती करतोय, कृपया इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला कंपल्सरी टॉस करून घ्यायचं. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती कोणताही बदल होत नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहतोय भाईला गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केलं जातं. हवेमध्ये बॉल आहे, झेल पकडला जातोय. 1-2. यस, आपण प्रयत्न चांगले होते. झेल पकडलेला आहे आणि इथे मोठा धक्का बसतो यशच्या रूपामध्ये. दुसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. गणेश कन्या आसूद आपला जो फलंदाज आहे तो आपण तयार ठेवायचा आहे. शूज वगैरे घालून आपण तयार राहायचं आहे. तिथे फार वेळ जाणार नाही याची दक्षता घेऊया. काल देखील आपण सर्वांनी अतिशय उत्तम सहकार्य केलेलं आहे. आज देखील आपणाकडनं त्याच सहकार्याची अपेक्षा. अर्थात या ठिकाणी आतापर्यंत आपलं चांगलं सहकार्य आम्हा सर्वांना लाभतंय. कैलासवासी विशाल, कैलासवासी विनायक स्मृती चषक 2025 ग्रँड फिनालेचा दिवस. आजच्या दुसऱ्या दिवसातला दुसरा सर्वात महत्त्वाचा सामना गणेश कन्या आसू संघाने कालच्या दिवसामध्ये PS11 सारख्या बलाढ्य संघाला पराजित केलं होतं आणि त्याच PS11ने आज सकाळच्या सत्रामध्ये बलाढ्य फ्रेंड सर्कल टेटवली संघाला शेवटच्या 2 बॉलमध्ये 5 धावा करायच्या असताना 2 बॉलवरती शानदार गोलंदाजी करत अर्थातच 5 धावांनी त्यांना पराजित केलेलं होतं. अर्थात तो PS11चा संघ सुरुवात चांगली केली. याच्यानंतर एसके स्पोर्ट्स मौजे दापोली कालच्या दिवसातला विजयी संघ आणि आजच्या दिवसातला पराजित संघ फ्रेंड सर्कल टेटवली हे यानंतर एकमेकाच्या समोर येतील. आदरणीय पामजे नाचरे पुन्हा एकदा माजी सैनिक आजच्या दुसऱ्या दिवसात या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे आले. त्यांचं देखील स्वागत पुन्हा एकदा. तर भाई मात्र पुन्हा एकदा याही ओव्हरमध्ये जबरदस्त कमबॅक करून देत असताना आपल्या टीमसाठी आकोटाप्याचा बॉल यावेळेला पूल केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. चेंडू जातोय तो अर्थात डिक्लेअर झोन मध्ये. मात्र सिंगल भेटेल आणि सिंगलच्या मदतीने तुम्ही पाहताय धाव फलकावरती धावा झालेत. यावेळेला मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 क्रमांक 4 वरती नवीन फलंदाज. बॅटर्स नेम किशोर
बॅटरचं नाव सांगा यांचं. प्रमोद आलेले आहेत. प्रमोद क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्यासाठी गणेश कन्या आसूस संघाचा हा देखील तुरूप का एक का बलाढ्य खेळाडू आहे. विस्फोटक फलंदाजीसाठी तो देखील ओळखला जातो. परंतु भाई जी गोलंदाजी आतापर्यंत आपल्या समोर सादर करतात अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. सो पुनश्च एकदा आपण पाहतो राऊंड विकेट. यावेळेला मोठा फटका सजवायचा होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक परंतु थोडीशी मिसफील्ड होते. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न केला जात नाहीये इथे, कारण दोन्ही महत्वाचे खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन झाले. त्याच्या अगोदर अनिकेत पहिल्या ओव्हरमध्ये दुसऱ्या चेंडूवरती बॅक टू द बॉलर अर्थात भाईच्या हातामध्ये झेल देऊन तो माघारी परतला आणि त्याच्यानंतर यश देखील निराश पावलांनी परतला होता. परंतु ह्या बॉलवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळलेला आहे. पंचांचा किती धावांचा इशारा येतोय तो बघूया. चेंडू चाललाय तो वन्स बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. दॅट्स अ मॅग्निफिसेंट कमबॅक. ये तो झाकी है संभवतः पिक्चर पूरा का पूरा बाकी है. प्रदीप प्रमोद आपण पाहतोय च्या इराद्यानं मैदानामध्ये आलेला आहे. तोच इरादा त्याचा आता इथे स्पष्टपणे पाहायला भेटतोय. दोन्ही फलंदाज चर्चा करतायत, डिस्कशन करतायत. प्रणय आघाडीचा फलंदाज म्हणून मैदानामध्ये आलेला होता. एका बाजूने टिचून बॅटिंग करतोय तो, तर दुसऱ्या बाजूने आक्रमक फलंदाजी करणारे फलंदाज मात्र बॅक टू द पॅव्हिलियन झालेत. यावेळेला फ्लायटेड बॉल टाकण्याचा प्रयत्न होता बाईचा. अगोदरच्या बॉलवरती चौकार आलाय, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा मिसफील्ड होते. सिलिमिडॉनचा जो क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडनं मिसफील्ड झाली. 2 धावा तिसऱ्या धाव्यांमध्ये देखील रूपांतरित होत आहेत आणि 3 धाव्यांच्या मदतीने आता टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकत असताना स्कोरबोर्डवरती धावा झाले 29 धावा धावफलकावरती पूर्ण झाले. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानामध्ये सुरू असताना दरम्यान यावेळेला स्ट्राईकवरती आता तुम्ही पाहता प्रणयला आघाडीच्या फलंदाजाच्या भूमिकेत तो मैदानात आलेला होता. बॅकफुटवरती जात पॉइंटला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉलला ड्राईव्ह केलाय. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू चाललाय तो सीमारेषेच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक जो डीप एक्स्ट्रा कव्हरला होता तो जाऊन बॉल अडवेल. तोपर्यंत पुन्हा एकदा तिसरी धाव इथे कंप्लीट होत असताना आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहताय टीमची धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना गणेश कन्या आसूस संघ 32 या आकड्यापर्यंत आतापर्यंत पोहोचलाय. 2 फलंदाज या टीमचे बाद झालेले आहेत. बत्तीस धावा झालेले. षटक क्रमांक 4 अर्थात शेवटचं षटक घेऊन शुभम अब्दुल गोलंदाजी मार्गवरती. टेटवली गावचा हा सुपुत्र खऱ्या अर्थानं विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो, परंतु ॲज अ बॉलर म्हणून देखील त्याच्यावरती फार मोठी जबाबदारी दिली. स्वतः कॅप्टनने संघ मालकाने देखील. ऋषी पाचरेटकर या संघाचे संघमालक, केपी डॉमिनेटर संघाचे, दुसरीकडे गणेश कन्या आसूत, ऋषी बांद्रे सर आणि मयुरेश बांद्रे सर यांच्या मालकीचा हा संघ. दोन्ही संघ विजेते पदाचे प्रबळ दावेदार म्हणून ओळखले जातात. यावेळेला आपण पाहतोय सुरुवात मात्र मिस्टर एक्स्ट्राने केली. पहिल्याच बॉलवरती एक अवांतर धाव खर्च करत असताना शुभम अब्दुल आणि एका धावेच्या मदतीने 33 धावा धावफलकावरती पूर्ण. बॅकफुटवरती जात 4थ्या षटकातल्या पहिल्या बॉलला चांगला ड्राईव्ह केलाय. दुहेरी धाव मात्र जरूर भेटतील इथे आणि या 2 धावांच्या मदतीने तुम्ही पाहता आता 35 धावा धावफलकावरती यशस्वीरित्या पूर्ण झाले. शुभम अब्दुल या षटकातला पुढचा बॉल टाकण्यासाठी रायतम ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. त्याच्या समोर अर्थातच प्रणय आपल्याला पाहायला भेटतात. प्रणय असेल, प्रमोद असेल, हे दोघेही आक्रमक फलंदाज शेवटच्या ओव्हरमध्ये अजून देखील विकेटवरती आहेत. प्रमोदने आपण बघितलं होतं की याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये कणकणीत चौकार देखील मारलेला होता. यावेळेला फ्रंट फुटवरती जा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता, कोणती चूक केलेली नाहीये. जोपर्यंत वेगाने बॉलवरती चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली आणि आता स्ट्राईक रोटेट करत मागच्या ओव्हरमध्ये ज्याच्या बॅटवरती खणखणीत चौकार पाहिलेला होता तो प्रमोद आता स्ट्राईक वरती आलाय. विस्फोटक फलंदाजी हीच खऱ्या अर्थाने त्याची ओळख झालेली आहे. ओहो, यावेळेला चांगला फटका खेळला जातोय, परंतु फटका फसलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय, झेल पकडलाय आणि शुभम अब्दुलच्या खात्यामध्ये एक महत्वाची विकेट येते. प्रमोद बॅक टू द पॅव्हिलियन. केपी डॉमिनेटर्सला हा तिसरा खऱ्या अर्थानं मोठा यश मिळतोय. सो गणेश कन्या आसूस संघाचा तिसरा फलंदाज बाद झालेला आहे तो प्रमोदच्या रूपामध्ये. शुभम अब्दुलने ब्रेक थ्रू प्राप्त करून दिलेला आहे. मागच्या ओव्हरमध्ये प्रमोदने आक्रमक फलंदाजी केली होती, चौकार मारलेला होता, तर प्रमोदला कुठेतरी रोखणं गरजेचं होतं. शुभमला गोलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. पहिल्याच बॉलवरती स्क्वेअर धावा त्यांनी दिलेल्या होत्या, परंतु त्यानंतर त्याने जबरदस्त कमबॅक केलं. 2 धावा, सिंगल धाव, त्यानंतर विकेट. आतापर्यंत 3 चेंडूचं हे विश्लेषण होतं, पृथक्करण होतं. चांगलं कमबॅक करून देण्याचा प्रयत्न केला. टीमची धावसंख्या मात्र यावेळेला 36 या आकड्यावरती तुम्ही पाहताय. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय, सागर आलेला आहे क्रमांक 5 वरती फलंदाजी करण्यासाठी.
परंतु अजून देखील आघाडीचा फलंदाज प्रणय स्ट्राईक वरती खेळत आहेत. प्रणयच्या बॅट मधून जर पाहिलं तर सिंगल डबल ट्रिपल सिंगल डबल अशा पद्धतीची धावसंख्या आतापर्यंत त्यांनी वसुली केलेली आहे. तर सागर हा देखील तेवढाच आक्रमक फलंदाजीसाठी देखील ओळखला जातो. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल बॉटम एंडचा चांगला वापर केला, ड्राईव्ह केला, धावचीची संधी होऊ शकेल आणि इथे अपील केलंय आणि अपील देखील पंचाने एक्सेप्ट केलंय. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती गणेश कन्या आसूस संघाला अजून एक मोठा झटका बसतोय. शुभमने लाजवाब गोलंदाजी केली. अगोदरच्या बॉलवरती झेलचित केलं होतं प्रमोदला, त्यानंतर या बॉलवरती धावचित केलेला आहे. त्या अर्थातच सागरला सलग 2 बॉलवरती 2 महत्वाच्या विकेट आणि त्याच्यामुळे गणेश कन्या आसूस संघाने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा तो फलंदाजी करण्याचा घेतलेला डिसिजन हा आतापर्यंत कुठेतरी थोडासा या टीमसाठी मागा ठरतोय. टीमची धावसंख्या मात्र 37-37 या आकड्यावरती. 6वा फलंदाज मैदानामध्ये येईल. आतापर्यंत 4 फलंदाज गमावलेत गणेश कन्या आसूस या संघाने. नवीन फलंदाज वेगाने मैदानाच्या दिशेने वाटचाल करतायत. शुभम अब्गुलने लाजवाब गोलंदाजी केली. आतापर्यंत 4 चेंडू त्यांनी टाकलेत. आपण जर पाहिले तर 4 धावा खर्च केले, 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. अप्रतिम कामगिरी आतापर्यंत शुभम अब्गुल यांची. सो नवीन फलंदाज अनिकेत फलंदाजीसाठी आलेले आहेत गणेश कन्या आसूस संघासाठी. शुभमने जबरदस्त कामगिरी करत आपल्या टीमसाठी मोठी अचिव्हमेंट प्राप्त करून दिले. यावेळेला आपण पाहतोय मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न आला. 2 धावा पूर्ण केल्या, 3री धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जोपर्यंत शुभमच्या हातामध्ये येईल तोपर्यंत वेगाने 3री धाव देखील कंप्लीट केली जाते. शानदार रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान आणि 3री धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र पोहोचते आता 40 या आकड्यावरती. 40 रन लॉस ऑफ 4 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या, जबरदस्त गोलंदाजी भाईनी केली. दुसऱ्या ओव्हरमध्ये अंकितने 13 धावा खर्च केल्या. तर तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर भाईना गोलंदाजीसाठी आचरण केलेलं होतं. थोडासा माग डाटरला 13 धावा दिल्या, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये त्याला पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जाणार रे, बसू नका. बघा तिकडे पाणी द्या त्यांना लगेच. जरा जरा वारा सोडा, वारा येऊ दे, वारा येऊ दे त्याला. हो घेत, एकच धाव घेतली. थोडं बाकीच्यांनी सगळ्यांनी साईडला व्हा, त्याला वारा येऊ दे फक्त जरा. साईडला व्हा जरा, बाकीच्यांनी साईडला व्हा जरा, थोडंसं वारा येऊ द्या. सो प्लीज प्लीज प्लीज. गाडी घेऊन नाका लागली का? अतिश गाडी घेऊन लगेच सर. आणायला गेला, आणायला गेला. क्लोज राहायची गरज. किशोर त्याला बाहेर घेऊन ये, बाहेर घेऊन ये, सावकाश सावकाश बाहेर घेऊन ये. खुर्चीवर बसवा इकडे जरा त्यांना. रुपया रुपया ये इकडे, इथं बस बस. पाणी पाणी देऊ नको त्याला. दो प्यायला देऊ नको पाणी त्याला. हा तो घोलसाला झाला. पाणी पिऊ नको रुपया. खाली वाकू नको, खाली वाकू नको, थोडस वरती बघ तिथं तू. हात तो भरतीचा वेळ असतो ना, तुला क्लोज होता. एसके स्पोर्ट्स मौजूद अपोली आणि फ्रेंड सर्कल टेटवली. चला आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे या. टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. एसके स्पोर्ट्स मौजूद अपोली आणि फ्रेंड सर्कल टेटवली. नेक्स्ट मॅच असणार आहे आपली. रुपये जाऊन येऊया डॉक्टरकडे, जाऊन येऊया. घेऊन जा आतिश, आतिश घेऊन जा त्याला. रुपया जाऊन ये, रुपया जाऊन ये तू.
का रे? जाऊन येऊ दे त्याला. झाली मॅच. टॉस करून घेऊया. SK स्पोर्ट्स मौजे दापोली आणि फ्रेंड सर्कल टेटवली. चला टॉस करण्यासाठी या कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणं गरजेचं आहे. पंच आपण मैदानाचा ताबा घ्या. गणेश कन्या असू छत्र चला आपल्या एक कोणतरी पाठवा त्यांच्या बरोबर. किती झाला 41 धावा बनवल्या गणेश कन्या असू द्या संघाने पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 42 धावांचं विजयी लक्ष्य सेट केले ते केपी डॉमिनेटर्स या टीम समोर. शेवटच्या बॉलवरती किशोर किती एकच धावणार आहे? एकच आली. एक धाव. 41 धावा 42 धावांचं विजयी लक्ष्य सेट केलंय त्या अर्थातच केपी डॉमिनेटर संघासमोर. अर्थात सेकंड इनिंगच्या खेळाला सुरुवात होईल. कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया पुन्हा एकदा ऍडव्होकेट सनी मोहिते सर यांना. परंतु तत्पूर्वी आपण टॉस बॉक्स कडे जाऊया. SK स्पोर्ट्स मौजे दापोली. SK स्पोर्ट्स मौजे दापोली कॅप्टन टॉस करण्यासाठी या. आलेत ओके धन्यवाद. पण ते जा टॉस करून घ्या. आणि फ्रेंड सर्कल टेटवली. टॉस करून घ्या. आमचे मित्र प्रवीणजी पड्या देखील आलेले आहेत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. खास महाडमधनं आलेले आहेत. एकेकाळी खऱ्या अर्थानं दत्तकृपा क्रिकेट क्लब टेटवली मधलेवाडी या संघाकडे याच मैदानावरती अनेक वर्ष ते खेळत होते आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करूया. आज ते देखील आलेत. कैलासवासी विशाल याच्या साथीनं ते देखील अनेक वर्ष आपल्या मधलेवाडी संघासाठी खेळलेले होते. परंतु विशाल आम्हाला सोडून गेला आणि त्यानंतर फ्रेंड सर्कल या नावानं आपण अनेक युवा खेळाडूंना क्रिकेट खेळण्याची संधी देखील देत आहोत. दरम्यान या ठिकाणी जाऊया टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही संघ टॉस करण्यासाठी कॅप्टन आलेले आहेत. एकीकडे SK स्पोर्ट्स मौजे दापोली तर दुसरीकडे फ्रेंड सर्कल क्रिकेट क्लब टेटवली. राकेश नास्त्रे सज्ज होत आहेत आणि टॉस जातोय तो अर्थातच फ्रेंड सर्कल क्रिकेट क्लब टेटवलीच्या बाजूने. नाणेफेकीचा कौल टेटवली संघाने जिंकलाय आणि काय डिसाईड करताय ते पाहूया. डिसिजन इथेच द्यायचं आहे कॅप्टन. फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला म्हणजे बॅटिंग करताना SK स्पोर्ट्स मौजे दापोली संघ पाहायला भेटेल. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये बदल होतोय. ऍडव्होकेट सनी मोहिते सर यांना ऐकूया. धन्यवाद सर. या ठिकाणी नक्कीच गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचं. या सकाळच्या सत्रामध्ये मी सनी मोहिते मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही पाहताय कैलासवासी विशाल कैलासवासी विनायक मूर्ती चषक 2025 फ्रेंड सर्कलला टेटवली प्रीमियर लीग 2025 सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आणि या स्पर्धेतील आजचा हा ग्रँड फिनालेचा दिवस. या दिवसातील दुसऱ्या मॅचकडे मी तुम्हा सर्वांना घेऊन जातोय. तिथे सेकंड इनिंगचा खेळ चालू आहे. इथे मात्र फटका फसला होता. इथे एफर्ट्स दिले होते प्रमोदनं परंतु जोपर्यंत चेंडूला पकडण्याचा प्रयत्न होईल खऱ्या अर्थानं 2 धावा देखील कंप्लीट होताना आपण पाहिल्यात. आणि का नाही खऱ्या अर्थाने ह्या खेळाडूचं कौतुक करावं लागेल कारण का एफर्ट्स दिले होते प्रयत्न चांगले केले होते या खेळाडूनं आणि आपल्या संघासाठी योगदान देण्याचं काम करत होतो. पण मी तरी म्हणेन ही कॅच होणं गरजेचंच होतं. ऋषी सारख्या आक्रमक शैलीच्या खेळाडूला जर तुम्ही जीवनदान देत असाल तर कदाचित आपला संघ कुठेतरी बॅकफुटला जाण्याची शक्यता. चेंडूला आता सन्मान दिलाय. भाई वतनीनं बॅटिंगच्या सायनं तर चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी योगदान दिलं. आता बॉलिंग करत असताना देखील आपल्या खेळाडूंना चांगल्या प्रकारचं या ठिकाणी योगदान देताना देखील तुम्ही पाहताय. एका बाजूला संघ मालक दुसऱ्या बाजूला आयकॉन खेळाडू थेट खेड तालुक्यातून बिलॉंग करणारा जो खेळाडू आहे भाई मांडवकर यांना तुम्ही पाहताय. परंतु त्याचबरोबर येणारा पुढचा बॉल भाई विरुद्ध भाई ही लढत मात्र अगदी बघण्यासारखी आहे. चेंडूला सन्मानजनक हँडल केले. एक धाव घेतली जाते. डिरेक्ट हिट कमी मामला झाला असता परंतु तुम्ही पाहताय तर बघता 2 धावा कंप्लीट. इथे रिस्क घेतली होती दोन्ही खेळाडूंना. इथे डिरेक्ट हिट असता तर भाईला अगदी मैदानाच्या बाहेर परतावं लागलं असतं. हा धक्का बसू शकला असता परंतु तेवढा अचूक असा नेम काढता आला नाहीये बॉलरला. बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूच्या मागे पोहोचला परंतु यष्टीरक्षकाने देखील त्याची जागा सोडली आणि तो देखील त्या बॉलच्या मागे धावताना आपण त्याला पाहिलं होतं. पुढचा बॉल आहे यावेळेला अगदी क्षेत्ररक्षक नक्कीच लावला गेला सर्कलच्या आतमध्ये. पहिलं षटक पॉवर प्लेच असेल. या पहिल्या षटकामध्ये अजून देखील हात खोलण्याचा बघा प्रयत्नच केला गेला नाहीये. इथे ऋषी पाथर्डकर या खेळाडूचा आक्रमक शैलीचा खेळाडू आहे. आपला नो बॉल दिलाय म्हणजे संधी होती फलंदाजाला मोठा फटका खेळायची पण तो स्वतःला कंट्रोल मध्ये ठेवलं आणि 1+1 अशा 2 धावा आता ऍड करावे लागतील. अंपायर्सने सांगितलं या बॉलवरती फलंदाज मात्र मोठे प्रहार करू शकले असते.
खऱ्या अर्थानं रोहित यांचं कौतुक करावं लागेल, कारण का त्यांनी कालच्या दिवसापासून या बॉलवरती चांगला मोठा प्रहार भाई मांडवकरच्या बॅटमधून फ्लॅट सिक्सर, सुपर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. एकचा खेळ समाप्त. विदाउट लो स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचले आतापर्यंत 15 या आकड्यावरती. टार्गेट 42 धावांचं टार्गेट पाहिल्या. 6 बॉलमध्ये 15 धावा तर काढल्या गेलेल्या आहेत. जिंकण्यासाठी इथून तुम्हाला 18 बॉल शिल्लक 27 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती तुम्ही पाहायला गेलं तर अनिकेत तेरेकर या बॉलरला बॉलिंग दिली जाईल. याचा आयकॉन खेळाडू आहे. गणेश कन्या असू द्या संघाचा आयकॉन खेळाडू आपण पाहतोय. कालची रात्रीची स्पर्धा आम्ही जेडी स्पोर्ट्सची पाहिली, तिथे गणेश कन्या असू द्या संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय झालाय. परंतु आज देखील गणेश कन्या असू द्या संघाला क्वालिफाय व्हायचं असेल तर या मॅच मध्ये देखील काल रात्रीचा परफॉर्मन्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दाखल व्हावं लागेल. थोडीशी चर्चा आपण पाहतोय आणि भाई आणि ऋषा दोघांमध्ये देखील एकमेकांकडे थोडीशी चर्चा करतायत की 18 बॉलमध्ये आता 27ची गरज म्हणजे 9च्या सरासरीनं प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. राऊंड द विकेट या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत मात्र बॉलिंग करताना दिसेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल, कारण का पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी संपलेला आहे. आवला कमी गतीचा बॉल, नो बॉल दिलाय आणि चेंडू मात्र हवाई यात्रेवरती. या बॉल वरती मात्र 1+1 2 धावा ऍड करावे लागतील. मोठं नुकसान झालं नाहीये. बॉल नो टाकला आणि इथनं कदाचित ऋषीनं मोठा प्रहार केला. RP 45 बॅटिंग ट्रॅक वरती तयार आहे. यॉर्कर लाईनची डिलिव्हरी, काय बॉलिंग केली आहे बॉलरनं. अनिकेत एका बाजूला अंडरआर्म क्रिकेटचा हा किंग आहे, त्याचबरोबर आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला KPचा किंग, दाफुलीचा राजा. या बॉल वरती प्रहार करतायत ते, परंतु बॅट बॉलचा कोणता संपर्क नाहीये. परंतु भाईनं मात्र इशारा केला की तुम्हाला शार्प माइंडेड क्रिकेट खेळावं लागेल. सगळ्याच गोष्टी तुमच्या ताकदीच्या जोरावरती होत नाही, त्याला थोडीशी युक्तीची देखील गरज असते, हे सांगितलंय भाई मांडवकरनं देखील. आता आपण पाहताय तर एकंदरीत राऊंड द विकेट बॉलिंगचं माध्यम अनिकेत तेरेकर हा खेळाडू आपल्याला टाकताना पाहायला मिळतोय. हवेमध्ये चांगला फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न एफर्ट्स दिले क्षेत्ररक्षकानं. 2 धावा कंप्लीट करत असताना अतिशय वेगानं 2 धावाच मिळू शकतील. दुसरा षटक इन प्रोग्रेसला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. प्रत्येक बॉल वरती आता धावा घेणे गरजेच्या राहतील. तुम्हाला 42 धावा दिसायला अगदी सरळ साध्या सोपे इझिली असतील, परंतु करण्यासाठी या मॅच मध्ये संघर्ष तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात करावं लागेल. केपी डॉमिनेटर्स पहिलीच मॅच ते पराजित होऊन आलेत. तर गणेश कन्या असोद मात्र या संघाचा तुम्ही चर्चा करताय. या बॉल वरती मोठा प्रहार केलाय आणि इथे मात्र चेंडू सीमा रेषा पार. येस, KP RP 45 चा खेळाडू आहे, त्याच्या बॅटमधून बँडेड षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना 26 धावा धावफलकावरती आहेत. राऊंड द विकेट यावरचा बॉल आहे, सन्मानजनक हँडल केलाय. अनिकेत स्वतःच फॉलो थ्रू मध्ये पोहोचलाय आणि धावसंख्या आता मात्र जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचेल 27 ला. दुसरं षटक इन प्रोग्रेस मध्ये आहे. जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर 42 धावांची तुम्हाला आवश्यकता होती, 27 तर झालेत. अजून देखील 15 धावांची आवश्यकता आहे. या बॉलवरती देखील मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच दिशेने लॉंग लेगच्या परिसरामध्ये. आता भाई मांडवकरच्या माध्यमातून मॅक्झिमम पाहायला मिळतोय आणि 2चा खेळ देखील समाप्त. धावसंख्या 33 धावा धावफलकावरती असेल. 12 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. धन्यवाद सनी. दरम्यान या ठिकाणी काही मान्यवरांचा आपण येतो ते सन्मान करूया. धन्यवाद DJ, धन्यवाद. तर अनेक मान्यवर या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी इथे आलेले आहेत, त्यांचा यथोचित सन्मान देखील आपण करूया. अर्थात या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मुंबईमधून आमचे मित्र मनीष नासरे या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. मी त्यांना विनंती करतोय कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा. मनीष नासरे खास मुंबईमधून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ते गावाला आलेले आहेत आणि त्यांना आपण सन्मानित करतोय. फ्रेंड सर्कल क्रिकेट क्लब टेटोली या मंडळाच्या वतीनं मी मनीषजी नासरे आपल्याला विनंती करतोय. त्याचबरोबर आदरणीय सुनील रेमजे
हे देखील मुंबईमधून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे आलेत. मोमेंट ऑफ द मॅचची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झाले. त्याचबरोबर देणगी स्वरूपामध्ये देखील त्यांनी विशेष आम्हाला अर्थसहाय्य केले. त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. त्याचबरोबर आमचे मित्र आदरणीय प्रदीप पड्याळ सर हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ते देखील दापोलीमधून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे आलेत. या तिन्ही मान्यवरांना आपण फ्रेंड सर्कल क्रिकेट क्लब टेटवली यांच्या वतीनं सन्मानित करूया. मी या तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय, कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा. मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय मनीष नाचरे, सुनील रेमजे आणि आदरणीय प्रदीप पड्याळ सर या तिन्ही मान्यवरांचा यथोचित सन्मान, यथोचित गौरव फ्रेंड सर्कल क्रिकेट क्लब टेटवली या मंडळाच्या वतीनं आपण करतोय. धन्यवाद. यानंतर पुन्हा एकदा मैदानामध्ये जाऊया, ज्या ठिकाणी केपी डॉमिनेटर्स या संघाचा पुन्हा एकदा एक नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. नुकतीच विकेट आपल्याला पाहायला भेटते. अंकित आता नवीन खेळाडूच्या स्वरूपामध्ये फलंदाजी मार्गवरती आला. भाईने मात्र विकेट घेतली आहे. महत्वाचा खेळाडू बॅक टू द पॅव्हलियन. टीमची धावसंख्या मात्र आता पोहोचते 33 या आकड्यावरती. विजयासाठी 42 धावांचं समीकरण असताना शेवटच्या 12 बॉलमध्ये सामन्याला कलाटणी भेटेल का? कारण सनी कालचा देखील आपण एक सामना बघितला होता श्री गणेश कन्या वॉरियर्स कामतकोण यांच्यामध्ये, जिथे 12 धावा डिफेन्स केल्या होत्या प्रतिस्पर्धी टीमने. हा बॉल चांगला टाकला जातो. यस अपील फलंदाज बाद क्लीन बोल्ड करत मोठा धक्का दिला पुन्हा एकदा केपी डॉमिनेटर्स या टीमला. या मॅच मध्ये यशस्वी पुनरागमन करण्याचा प्रयत्न गणेश कन्या आसूस संघाचा आपल्याला पाहायला भेटतोय. दॅट्स अ मॅग्निफिसंट कमबॅक. शुभम अब्दुल संभवता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. मॅन फ्रॉम टेटवली याच गावाचा खेळाडू आहे, याच मैदानावरती अनेक वर्षे खेळतोय. सो या ठिकाणी हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती फलंदाज. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं की कदाचित ओमकारने हॅट्रिक घेतलेली होती या स्पर्धेतली. श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोट संघाचा स्टार खेळाडू जो पर्पल कॅपचा मानकरी देखील ठरला आणि त्याचा जो रेकॉर्ड आहे त्याच्याबरोबर कदाचित आज हा गोलंदाज भाई बरोबरीत येत करतोय का आपल्याला पाहणं गरजेचं असणार आहे. याच्या अगोदर सलग 2 बॉलवरती 2 विकेट घेतल्या. 2 महत्वाचे खेळाडू बॅक टू पॅव्हलियन. त्यानंतर शुभम अब्दुल. आता ही हॅट्रिक होऊ देतोय का हे बघणं गरजेचं असेल. भाई सामना करतील ते शुभम अब्दुल. पहिलाच बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, बॉटम एंडचा चांगला वापर केला, एक धाव तर पूर्ण केली. सो एका धावेच्या मदतीने मात्र आता तुम्ही पाहताय केपी डॉमिनेटर्सच्या टीमची धावसंख्या पोहोचतीये 34 या आकड्यावरती. सामना जिंकण्यासाठी अजून देखील 8 धावांची आवश्यकता असताना गणेश कन्या आसूत लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन असल्यामुळे सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना समोर या ठिकाणी पुनश्च एकदा एक उमदा खेळाडू, आक्रमक खेळाडू ज्याच्या बॅटमधून कोणत्याही क्षणी षटकार येऊ शकेल. यावेळेला मोठा फटका खेळलाय, चेंडू चाललाय तो आउट ऑफ द पार. पंचांचा निर्णय यावेळेला येतोय खणखणी दणदणी षटकार. तर या 6 धावांच्या मदतीने केपी डॉमिनेटर संघ वेगाने विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना याच्यानंतर एसके स्पोर्ट्स मौजे दापोली फ्रेंड सर्कल टेटवलीने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. तर सामना संपताच फ्रेंड सर्कल टेटवलीने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. या मॅच मध्ये मात्र औपचारिकता बाकी. सामना जिंकण्यासाठी केपी डॉमिनेटर्स या टीमला अजून देखील केवळ 2 धावांची आवश्यकता असेल. ज्या पद्धतीने आपण बघितलं ऋषीने सुरुवात करून दिली, भाईने 4 चांद लावले आपल्या बॅटिंगने. आतापर्यंत 3रा षटकार भाईच्या मॅट मधून आला. भाई मांडवकर खेड तालुक्यातून बिलॉंग करतो. आज दापोली तालुक्यातल्या टेटवली गावच्या ऐतिहासिक मैदानावरती या अभिमानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये आग उगताना तो आपल्याला पाहायला भेटतोय. 2 धावांची आवश्यकता असताना भाई पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. हाई बॉल चाललाय तो अर्थात डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. भाईच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा कणकणी षटकार. केपी डॉमिनेटर्स विन द मॅच. यावेळेला पराजित केलंय गणेश कन्या आसूदला. गणेश कन्या आसूदा संघ काल PS11 ला पराजित करत सुरुवात विजयाने केली होती, परंतु आजच्या दिवसाची सुरुवात मात्र पराभवाने. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलाय आणि या मॅचचा देखील मॅन ऑफ द मॅच राहिलाय. आपण हे दोन्ही मॅन ऑफ द मॅचच्या अवॉर्ड देऊया. संघाची चर्चा होते जिल्ह्यामध्ये, सर्कल टेटवली संघाची चर्चा होते जिल्ह्यामध्ये. आतिश दत्ता प्रदीप साहेबांचे कर्तृत्व दिलदार है, कर्तृत्व दिलदार. धन्यवाद. तर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी पुन्हा एकदा मुंबईमधून अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आमचे मित्र मनोज रेमजे ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी बेस्ट फिल्डर ही जी मानाची ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे. मनोजजी आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आणि त्यांना देखील मी मुख्य मंचावरती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतोय. मनोज रेमजे यांचा आपण यथोचित सन्मान, यथोचित गौरव करतोय. त्यांना विनंती करतोय
त्याचबरोबर सुदेश रेमजे हे देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मुंबईमधून आलेले आहेत, तर त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करूया. सुदेश रेमजे आणि मनोज रेमजे हे आमचे दोघेही बंधू इथे उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचा देखील आपण फ्रेंड सर्कल क्रिकेट क्लब टेटवली या मंडळाच्या वतीनं यथोचित सन्मान यथोचित गौरव करतोय. आणि फ्रेंड सर्कलला विनंती करतोय की हा सन्मान आपण करायचा आहे. मनोज दादा रेमजे आणि त्याचबरोबर सुदेश रेमजे या मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान करतोय. की पाठीशी खंबीर है, पाठीशी खंबीर है, पाठीशी खंबीर है. कार्यतयांचे हे नेक भरले प्रत्येकाच्या मनामध्ये, कार्यतयांचे हे नेक भरले प्रत्येकाच्या मनामध्ये. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर मागच्या मॅच मध्ये जो आपण सामना बघितला होता PS11 आणि फ्रेंड सर्कल टेटवली यांच्यामध्ये, त्या मॅच मधला जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे सौरभ पाटील. आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरले होते सौरभ पाटील. प्लीज या आपण आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर आता जो नुकताच सामना संपलेला आहे त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तब्बल 4 षटकार ठोकणारा भाई मांडवकर आपण या नुकत्याच संपलेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेला. 4 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. सनी कालच्या दिवसामध्ये षटकार आले नव्हते, आज एका मॅच मध्ये 4 षटकार पाहायला भेटतात. भाई मांडवकरची विस्फोटक फलंदाजी. पहिल्या मॅच मध्ये सौरभ पाटील मॅन ऑफ द मॅचचे ते मानकरी ठरले होते आणि आताच्या मॅच मध्ये आपण पाहतोय अर्थात भाई मांडवकर हे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेले आहेत. सो या दोन्ही खेळाडूंना आपण सन्मानित करूया मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देऊन. आज त्यांचे समाज कार्य ठेवल्या आहेत आठवणीमध्ये, आज त्यांचे समाज कार्य ठेवल्या आहेत आठवणीमध्ये. फ्रेंड सर्कल टेटवली संघाची चर्चा होते जिल्ह्यामध्ये, फ्रेंड सर्कल टेटवली संघाची चर्चा होते जिल्ह्यामध्ये. सुदेश रेमजे यांना आपण सन्मानित करतोय मुख्यमंचावरती. त्याचबरोबर मनोज रेमजे असतील हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. हे सर्व जे आमची मित्रमंडळी आहेत ती खास मुंबईमधून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे दाखल झालेले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान यथोचित गौरव या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आमच्या